आणि आजची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे दौंडमधून। दौंड तालुक्यामधील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर यवतमधील 2 गट आमने सामने आलेत। यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आलेला आहे, तर जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या, तर काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्याची माहिती समोर येते। सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालंय। तर या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी जोडले जाणार आहेत। त्यासोबतच देवा राखुंडे, सूरज कसबे आपल्या सोबत आहेत, अविनाश पवार आणि अधिकची माहिती देण्यासाठी अक्षय कुडकेलवार सुद्धा जोडले जात आहेत। सुरुवातीला राहुल कुलकर्णी यांच्याकडे मी जाणार आहे। राहुल, या सगळ्याची सुरुवात झाली ती 26 तारखेपासून। 26 जुलै रोजी मूर्तीची विटंबना झाली। 26 जुलैला नेमकं काय काय घडलं, काय घटनाक्रम आहे? आमदार राहुल दौंड यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकातला जो पुतळा आहे त्याचा विटंबना करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला आणि ते लक्षात आलं। लक्षात आल्यानंतर एक वहीम होता त्या तरुण मुलावरती आणि त्याचा शोध घेत होते। तो पसार झाला, तो आढळून येत नव्हता। त्याच्यानंतर 27 तारखेला यवतच्या ग्रामस्थांनी ह्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला होता आणि तो बंद शांततेमध्ये पार पडला। आणि आज असं कळतं आहे की त्या व्यक्तीचं समर्थन करण्यासाठी आणखीन एकानं फेसबुकवरती काहीतरी पोस्ट लिहिली आणि त्याचं स्टेटस पण ठेवलं। त्यामुळे वातावरण जे आधीच तणावपूर्ण होतं, संवेदनशील होतं, ते चिघळलं आणि चिघळलेल्या वातावरणामध्ये मग लोक 26 तारखेचा संदर्भ घेऊन आज आक्रमक झाले, हातामध्ये दगड घेतले आणि त्यांनी धार्मिक स्थळावरती दगडफेक केली। त्याचबरोबर एका बेकरीवरती पण दगडफेक झाली, त्यात पेट्रोलजन्य पदार्थ टाकून त्या बेकरीचा काही भाग जाळण्यात आला। काही लोकांना मारहाण झाली असं म्हणतात। 2 गट एकमेकांच्या समोर आल्यामुळं त्या मधल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये पोलिसांना बरीच कसरत करावी लागली। पण असा प्रश्न आहे जे राहुल कुल यांनी सांगितलं त्याप्रमाणे की ज्या वेळेला 26 तारखेला ही घटना घडली तेव्हापासून ते आज 1 तारखेपर्यंत जवळपास 5-6 दिवसामध्ये हा जो तणाव आहे तो तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले आणि तो तणाव का नाही निवळला? आजच अचानक हा जमाव कसा भडकला? भलेही आज आठवडी बाजार आहे, त्यामुळे आठवडी बाजार बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती होती, त्यामुळे हे सगळं घडलं का, असे बरेच प्रश्न आहेत। पण या सगळ्या घटनेचं मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न जो कोणी केला त्याच्यात आहे। आता तो जाणीवपूर्वक केला, त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ते समजून येईल जेव्हा पोलीस अधिकृत बोलतील त्याच्यावरती। अगदी तेच आणि आपल्याला डिकोड करायचं आहे, कारण हे एका दिवसात झालेली ही घटना नाहीये। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तिथे तणाव निर्माण झालेला होता। विविध कारणं आहेत आणि ती समजून आपण घेतोय। राहुल, तुम्ही सोबत राहा, यानंतर देवा राखुंडे यांच्याकडे जाऊयात। देवा, 26 तारखेला जी घटना घडली त्याचे पडसाद कुठेतरी उमटले 27 जुलैला। 27 जुलैला यवत बंदची हाक देण्यात आलेली होती। त्या दिवशी हा बंद नेमका कसा पाळण्यात आलेला होता? गावामध्ये नेमकं काय काय घडलेलं होतं? 26 तारखेला घटना घडल्याच्या नंतर याचे पडसाद जे आहेत ते 27 तारखेला उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 27 जुलैला ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यावेळी कुठेतरी शिवप्रेमींच्या, हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि यवत पोलीस ठाण्यासमोर शेकडोंचा जमाव जमला गेला। ज्या व्यक्तीनं ही मूर्तीची विटंबना केलेली आहे त्याला तातडीनं अटक करावं, त्याच्यावर कारवाई करावी ही मागणी झाली। आणि याच घटनेचा निषेध म्हणून दौंड शहरात व्यापाऱ्यांनी शांततेत बंद पाळला। यवतमध्ये देखील नागरिकांनी शांततेत बंद पाळला गेला आणि यानंतर पोलिसांनी देखील ही तणावपूर्ण परिस्थिती हाताळली। उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी संबंधित आरोपीला तातडीनं आम्ही अटक करू असं आश्वासन दिलं आणि हा समाजाच्या ज्या भावना उद्रेक झाल्या होत्या त्या भावना कुठेतरी शांत झाल्या। त्यानंतर पोलीस जो आरोपी यामध्ये अटक केलेला अमित पापा सय्यद या व्यक्तीला 30 जुलैच्या रात्री 11:30च्या सुमारास यवत पोलिसांच्या पथकानं त्याच्या घराच्या पाठीमागून ऊसाच्या शेतात तो लपून बसला होता, त्याला अटक केली। त्यानंतर 31 तारखेला म्हणजे 27 तारखेला ज्यावेळी हे सर्व वातावरण तयार झालं
त्यानंतर 31 तारखेला हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आव्हान करण्यात आलं, हिंदू जन आक्रोश मोर्चा. आणि या मोर्चाला म्हणजे काल रात्री हा मोर्चा दौंडच्या यवतमध्ये पार पडला. या मोर्चाला भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि किन्नर आखाडा प्रमुख स्वामी हेमांगी सखीजी हे 3 प्रमुख व्यक्ती या ठिकाणी आले होते. त्यांनी संबोधन केलं आणि कुठेतरी यामध्ये संपूर्ण भारत हे हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, तोपर्यंत थांबायचं नाही, अशा पद्धतीचेच ही सर्व वक्तव्य होती. आणि त्यानंतर ह्या भावना ज्या आहेत ते भडकल्या गेल्या. साधारणपणे 27 तारखेपासूनच म्हणजे 26च्या रात्रीपासूनच हे तणावाचं वातावरण होतं. पोलीस ही सर्व परिस्थिती हाताळत होते. 27 तारखेला दौंड शहरात बंद पाळला, यवतमध्ये देखील बंद पाळला, शांततेत पाळला. त्यानंतर 31 तारखेला देखील दौंड तालुका बंदचं आव्हान देण्यात आलं होतं. हिंदू जन आक्रोश मोर्चा यासोबतच संपूर्ण तालुक्यात बंद पाळावा असंही आवाहन करण्यात आलं होतं. आणि काही ठिकाणी तो बंदही पाळला गेला. त्यानंतर मोर्चा देखील पार पडला. त्या ठिकाणी जे नेते मंडळी आले होते त्यांनी भाषणही केली. आणि त्यानंतर आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा सर्व उद्रेक आपण पाहतो. अगदी देवा, तुम्ही सोबत राहा. यानंतर मी सूरज कसबे यांच्याकडे जाणार आहे. सूरज, देवा यांनी जो उल्लेख केलेला आहे, ज्या ठिकाणी 31 जुलैला पडळकर यांचा यवतमध्ये मोर्चा निघाला, तिथे भाषणं सुद्धा झाली, सभा आयोजित करण्यात आलेली होती. एकीकडे बंद असताना दुसरीकडे ही भाषणं झाली. भाषणांमध्ये नेमकं काय घडलं? कारण भाषणं झाल्यानंतर या नेत्यांची पाठ फिरत नाही, तोवरच काही तासांनंतर आपण म्हणूया तिथे ही स्थिती निर्माण झालेली आहे. आणि दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांची आता मागणी काय आहे? कारण त्यांनी एक महत्त्वाचं विधान असं केलंय, यवतमध्ये सर्व करण्यामागे मोठं षडयंत्र आहे. त्यांचा रोख नेमका कुणाकडे? अगदीच ऋतुजा, आपण पाहिलं की हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर काल 31 तारखेला या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा सुरुवातीला निघाला, त्यानंतर त्याने यवत पोलीस ठाण्यामध्ये तिथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे यांना निवेदन सुद्धा दिलं. आणि त्यानंतर एक जन आक्रोश मोर्चाची सभा झाली. या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती यवत, वरवण आणि अन्य आजूबाजूच्या परिसरातील जे गाव आहेत त्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहिल्याचं जवळपास 2000पेक्षा अधिक नागरिक या जन आक्रोश सभेमध्ये उपस्थित होते. त्या सभेला विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहिल्यानगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप हे सुद्धा उपस्थित, आणि किन्नर आखाड्याच्या एक महंत सुद्धा त्या सभेमध्ये उपस्थित होतात. मोठ्या प्रमाणावरती या सभेमध्ये जी संपूर्ण घटना घडली या घटनेबद्दल वक्तव्य करण्यात आली. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की संग्राम जगताप हे जे आमदार आहेत शरदचंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, यांनी एक म्हटलं की जोपर्यंत आपला देश हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी असं वक्तव्य केले की हे एक षडयंत्र, याच्या मागे कोणतरी आहे आणि त्याला आपण शोधून काढलं पाहिजे. जिहादी लोकच अशा प्रकारचे कृत्य करतात, त्यांच्यावरती देशद्रोहाचे खटले दाखल केले पाहिजेत, त्यांना फासावर चढवले पाहिजेत, अशी सर्व विधानं आणि विविध वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर आज समाज माध्यमांमध्ये एक पोस्ट व्हायरल होते. आणि या पोस्ट नंतर अशा प्रकारच्या घटना घडतात. ही खूप गंभीर बाब मानावी लागेल. अगदी तुम्ही सोबत राहा. यानंतर अविनाश पवार यांच्याकडे जाऊयात. अविनाश, मला व्यापक अर्थानं खरं तर हे संपूर्ण आजच्या दिवसभरात नेमक्या काय काय घटना घडल्या त्या जाणून घ्यायच्या आहेत. ती टाइमलाईन सांगा. दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचं मला असं विचारायचं आहे, 4-5 दिवसांपासून इतका तणाव असताना काही गावामध्ये बैठका झाल्या असंही बोललं जात आहे, अशी एक माहिती समोर येते. मग त्या बैठकांची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती का? त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही का? आणि आजच्या दिवसभरात नेमकं काय काय घडलं सांगाल? ज्याप्रमाणे आपण सांगत आहोत की आज सगळं तिथे गावामध्ये तणावाचं वातावरण, मात्र याची सगळी जी पार्श्वभूमी तयार झाली की एका मंदिरातल्या जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडफोडीनंतर, आणि मुख्यतः आपण आजच्या बाबतीत म्हटलं तर जी कालची सभा झाली त्याच्यानंतर जी पोस्ट आली आज, आणि ही पोस्ट सगळी व्हायरल झाली. या सगळ्या व्हायरल पोस्ट नंतर खरं तर जमाव हा संबंधित व्यक्तीच्या घराच्या दिशेने गेला आणि त्यानंतर हे सगळं वातावरण बिघडत गेलं. एकूणच गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीसचे अधीक्षक संदीप सिंह गिल हे या सगळ्या घटनेवर नजर ठेवून होते. त्यांनी तातडीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा वाढवला. मात्र त्याच्या अगोदरच हा जो तणाव आहे हा अगदी टोकाला गेला होता. म्हणजे साधारणतः 10 वाजल्यापासून ही सगळी परिस्थिती वाढायला सुरुवात झाली.
त्यानंतर 11 वाजता हा जो जमाव आहे तो या संबंधित व्यक्तीच्या घराच्या दिशेने गेला. 12-12:30च्या दरम्यान ही सगळी तोडफोड सुरू झाली. आपण ज्या पद्धतीने दृश्यामध्ये पाहतोय त्या पद्धतीने काही दुचाकी पेटवल्या, अशा पद्धतीचं सगळं वातावरण चिघळत गेलं आणि याची बातमी ही सगळी वाऱ्यासारखी सगळ्या परिसरामध्ये फिरल्यानंतर हा परिसरातला जमाव देखील या दिशेने आला. खरं तर आजचा आठवडे बाजार होता. हा आठवडे बाजार देखील आपण बंद झाल्याचं पाहतोय आणि एकूणच यवतमधली परिस्थिती ही चिघळत गेली. आता सुद्धा या ठिकाणी तणावपूर्ण असं वातावरण आहे. खरं तर ह्या सगळ्या घटनेचं सायबर सेल, कारण आक्षेपार्ह पोस्ट जी सगळीकडे फिरली त्या सायबर सेलकडून याची सगळं पृथक्करण केलं जात आहे की सायबर सेलद्वारे ही पोस्ट नक्की कोणाकडून फिरवण्यात आली याबाबतची जी माहिती आहे ती सगळी गोळा करण्यात येत आहे. एकूणच आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की संबंधितांवर कारवाई केली जाईल, शांततेचं आवाहन देखील केलेलं आहे. मात्र आता देखील परिस्थिती ही तणावपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे दौंडमधलं यवत जे आहे ते अजूनच पेटताना दिसत आहे. एकूणच ही परिस्थिती हाताळण्यात आता पोलिसांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. पोलीस या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. मात्र शांततेचं आवाहन देखील करणं गरजेचं आहे, कारण याचे पडसाद हे इतरत्र देखील उमटण्याची शक्यता आहे. ऋतुजा, अगदी. अविनाश, तुम्ही सोबत राहा. यानंतर अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात. अक्षय, गृह विभागाकडून आता या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आदेश दिलेत, काय आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासोबतच काय आवाहन केलंय? ऋतुजा, या सगळ्यात हा जो प्रकार घडत होता त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृहमंत्र्याचा पदभार आहे ते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात होते. कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली. अर्थातच फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ही प्राथमिक माहिती त्यांनी या सगळ्या प्रकरणाची घेतलेली आहे आणि दोषीवरती कठोर कारवाई करण्यात येईल आणि तशा पद्धतीचे आदेश देखील त्यांनी गृह विभागाला दिलेले आहेत. तर त्यामुळं या सगळ्यात दोषीवरती तर कडक कारवाई केली जाईल. ज्यांच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली गेली आहे त्यांच्यावरती कारवाईचे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहे. मात्र या सगळ्यात सोशल मीडियावरती जे व्हिडिओज व्हायरल केले जात होते हे खरोखर व्हिडिओ यवतमधले आहे की काही व्हिडिओ जाणीवपूर्वक या ठिकाणी तणाव निर्माण करण्यासाठी बाहेरून या सगळ्या परिस्थितीचा जो आहे फायदा घेण्यात आला आणि जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात आला का असा देखील संशय देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आणि त्या दिशेने देखील तपास हा गृहविभाग करेल असं सांगण्यात आलंय. ऋतुजा, अगदी. अक्षय, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण ताजी दृश्य पाहणार आहोत. सध्याची नेमकी यवतमधली काय स्थिती आहे ते आपण सर्व पाहणार आहोत. पोलिसांनी आता या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे. कोणताही दुसरा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते आणि यवतमधली नेमकी आताची काय स्थिती आहे ती आपण पाहतोय. रूट मार्च या ठिकाणी काढला जातोय आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया. तर राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, सध्या रूट मार्च काढला जातोय, यवतमधली सध्याची काय स्थिती? जमावबंदी आहे आणि अपेक्षेप्रमाणे रूट मार्च का काढतात तर परिस्थिती नियंत्रणात आहे हे दाखवण्यासाठी, किती अतिरिक्तचा फौजफाटा आलेला आहे ते दाखवण्यासाठी. आणि आता ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये यवत इथं पोहोचतील आणि त्याच्यानंतर किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे, पहिल्यांदा ज्यांनी पुतळ्याची विटंबना केली त्याच्याबद्दलची काय कारवाई केलेली आहे, आज जे 2 गटामध्ये जे प्रकार घडले त्या प्रकारासंदर्भात किती जणांना कारवाई केलेली आहे ते अधिकृतपणे महाराष्ट्राला कळेल. पण आता यवतमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे आणि जसं आता वारंवार म्हटलं जात आहे की गेली 2-3 दिवस ज्या सभा, मेळावे आणि प्रक्षोभ भाषणबाजी झाली या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे का याची पण चर्चा आता सध्या सुरू झालेली आहे. कारण सत्ताधारी घटक पक्षातल्या आमदारांची ती भाषणं होती, तिथे हिंदू राष्ट्राचा उल्लेख केला गेला आणि अर्थातच शिवाजी महाराजां जे महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तो प्रसंग असल्यामुळं पोलिसांनी मधल्या काळात काय केलं हा जो प्रश्न आता महत्त्वाचा बनलाय, याही प्रश्नाची आज उकल होईल जेव्हा अजित पवार इथे येतील आणि ते माध्यमांना बोलतील. आत्ता परिस्थिती तणावपूर्ण आहे. छोटंसं गाव आहे ते यवत. जरी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती म्हणजे मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरचं एक गाव असलं तरी व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचं गाव आहे. आठवडी मोठा बाजार इथं भरतो. चांगली नागरी वस्ती आहे. उत्तम उत्पन्न असलेले लोक इथे राहतात कारण उजनीचं पाणी इथं आहे आणि अशा गावामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळं त्याचं लोन इतरत्र पसरू नये यासाठी पोलीस कारवाई करतायत, काळजी घेत आहेत. आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की परिस्थिती कशी तणावात
नाहीये हे तुम्ही सांगा, नियंत्रणात आहे, योग्य ती कारवाई केलेली आहे आणि खरोखर सध्या तशी परिस्थिती नियंत्रणात आहे, अफवावरती विश्वास ठेवू नका असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण ते जे व्हिडिओ व्हायरल झालेत धार्मिक स्थळावरती दगडफेकीचे, ते खरोखर यवतमधले व्हिडिओ आहेत का याची पुष्टी आता केली जाते आहे आणि त्याच्यानंतर मग ज्यांनी अशी कृती केली त्याच्याही विरोधामध्ये कारवाई होईल. पण अर्थात ही जी चर्चा आहे की सत्ताधारी घटक पक्षाकडनं काही प्रक्षोभक भाषणं केली गेली, ज्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, त्यांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे. अगदी राहुल, देवा, सूरज, अविनाश आणि अक्षय या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिली. नेमकं काय काय घडलेलं होतं हे सांगितलं, त्यासाठी धन्यवाद. तर या घटनेसंदर्भात राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात. त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे. यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे. लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत. अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे. काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. एक इमोशन, हायटंड इमोशन, एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले. रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आणि त्याच वेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि 15-20 मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला आवाहन केला, सिटिझन्सला आवाहन केला, काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला. अशा प्रकारे गावाचं 1 तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला. सध्या गावात आपण आता उभे आहात. गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या नहीं है, शांतता है. पे कुछ नहीं हुआ था. सुबह गांव में कुछ एक पोस्ट आया, उस पे फिर ये हो गया कि मोमेडियन लोगों ने कुछ पोस्ट डाला है, आक्षेपार्ह पोस्ट था वो. फिर वहाँ से सब लोग आ रहे थे और यहाँ पे एक मस्जिद है 150-200 मीटर के आसपास, तो वहाँ पे वो जा रहे थे वो मस्जिद पे. तो वहाँ पे जाते जाते किसी ने बोला कि ये भी मोमेडियन लोगों की बेकरी है. एक्चुअली बेकरी हमारी है और वो यहाँ पे रेंट पर है. और फिर उन्होंने इस बेकरी को जानबूझ के पत्थर मारा, थोड़ा ये किया और जानबूझ के फिर ये इस तरफ से पतरा फाड़ दिया और अंदर कुछ जलने वाला चीज़ डाल दिया. उससे ये सारा बेकरी जो है हमारा वो जल गया है. आप यहाँ पे भी देख सकते हैं कि कितना सारा सब कुछ जला हुआ है. और जो भी पोस्ट हुआ है या जो भी हुआ है उसमें हमारा मतलब कोई नहीं है, हमारे कोई वर्कर का भी कोई उसमें ये नहीं है कि उसका कोई रिश्तेदार है, पहचान वाला है, ऐसा कुछ इसमें कुछ इनका संबंध नहीं है.